1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आहे ना कांदा लसूण अजिबात न वापरता आपण मस्त अशी एक प्युरी किंवा ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि ही ग्रेव्ही वापरून तुम्ही हवी ती म्हणजे कांदा लसूण वापरून जी भाजी बनवू शकता त्याच सगळ्या भाज्या, इवन रेस्टॉरंट स्टाईल भाज्या पण, शाही पनीर ग्रेव्ही अशा भाज्या पण तुम्ही बनवू शकता। तर टोमॅटो आहेत ना असे 2 आकाराचे येतात। हे असं एक लांब सडक लंबुळकं म्हणजे अंड्याच्या आकाराचं असतं ओव्हल शेप आणि दुसरं असं गोल मटोल चेंडू सारखं असतं। आता यातलं कुठलं टोमॅटो वापरायचं तर हे वापरायचं जे अंड्यासारखं आकाराला आहे, ओव्हल शेप आहे। हे चेंडू सारखं टोमॅटो असतं ना हे हलकंसं आंबटपणाला जास्त असतं आणि याची चव आहे ना उग्र असते। त्यामुळे टोमॅटो बेस्ड कुठलीही डिश करताना ना शक्यतो हे रेग्युलर टोमॅटो वापरा। चेंडूसारखं टोमॅटो वापरलं तर त्याला बरेच जण तक्रार करतात की उग्र वास येतोय, उग्र चव येते, खूपच आंबट झाली आहे। मग त्यासाठी काय करायचं, टोमॅटोचं राईट सिलेक्शन करायचं। आता इथे 2 ढोबळी मिरची त्यातल्या बिया काढून अशी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली। त्याचबरोबर इथे साधारण एक 5 ग्रॅम काजू आहेत, मगज बी आहे। मगज बी घालणं पूर्ण ऑप्शनल आहे। याऐवजी तुम्ही जास्त प्रमाणात काजू घ्या। आल्याचे तुकडे आहेत, काळी मिरी आहे, दालचिनीचे काही तुकडे आहेत, वेलची आहे आणि 5 लवंग आहेत। सो इतकंच अगदी हाताखालचं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता हे सगळे खडे मसाले आपण घेतले, त्यासोबतच मी इथे घेतलंय 5 ग्रॅम धणे आणि जिरे। आता मी हे साहित्यात का नाही सांगितलं, कारण काय होतं ना बऱ्याचदा घरी अख्खे धणे उपलब्ध नसतात। जर अख्खे धणे उपलब्ध नसतील तर तुम्ही इथे धनेपूड आणि जिरेपूड वापरू शकता। त्यामुळे खड्या मसाल्यांसोबत हे 2 जिन्नस मी नाही सांगितले। आता सगळ्यात आधी हे खडे मसाले आपण छानपैकी भाजून घ्यायचे। धने हलकासा म्हणजे फक्त गरम होईपर्यंत भाजायचे, त्याचा रंग वगैरे अजिबात आपल्याला मसाल्यांचा बदलायचा नाहीये। भाजलेल्या धण्यांचा हलकासा असा मंद सुवास तरळायला लागला की यामध्ये घालूयात जिरे, काळं मिरं, वेलची, लवंग आणि दालचिनी आणि हे एकत्र आता आणखी 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। या भाजलेल्या मसाल्यांचा ना छानसा असा सुवास तरळायला सुरुवात झालेली आहे। आता हे काढून घेऊयात। सेपरेट एका डिशमध्ये काढून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। आता 1 चमचा तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी ढोबळी मिरची घालूया। म्हणजे कांद्याचं काम इथे आपण ढोबळी मिरची करून घेतोय। सो हलकासा आहे ना याला रंग बदलेपर्यंत ही परतून घ्यायची तेलामध्ये। हे बघा छान अशी ढोबळी परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण घालूयात टोमॅटो, आलं, मगज आणि काजू। आता हे सगळं 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं, तेलामध्ये छान परतून घ्यायचं। चला इथे हे ना टोमॅटो छान तेलावर परतून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट आहे ना हे वाफेवर टोमॅटो छान शिजवायचे। टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो, त्यामुळे हे अजिबात करपणार नाही। अगदीच वाटलं तर 2-3 मिनिटांनी मिक्स करा
आपण 10 मिनिटं छान हे सगळं एकत्र एकजीव होईपर्यंत शिजण्यासाठी ठेवून देऊ. बरोबर 10 मिनिटं झालेले आहेत. हे टोमॅटो छान आपण वाफवून घेतलंय. वा, कमाल. तुम्ही बघू शकाल आता टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे. ढोबळी पण एकदम मऊ शिजलेली आहे. त्याचबरोबर काजू आणि हे मगज घातलं तेही एकदम मऊशार झालंय. आता गॅस बंद करूयात आणि हे सगळं व्यवस्थित थंड करून घेऊया. चला, आता हे टोमॅटोचं जे आपण मिश्रण छान भाजून घेतलंय ते थंड झालंय. हे सुके मसाले आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची छान पूड तयार करायची. हे आधी महत्त्वाचं आहे. या ओल्या मसाल्यांसोबत हे मिक्स केलं तर याची हवी तशी बारीक पूड तयार नाही होणार, म्हणून आधी हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. यामध्ये हे सगळं जे टोमॅटोचा मसाला आपण करून घेतला हा घालूयात. टोमॅटोचं मिश्रण हाफ हाफ प्रपोर्शनमध्ये घालूयात, म्हणजे ते एकदा ब्लेंड झालं की त्याची क्वांटिटी कमी होते. आणि मग हे उरलेलं हे दळून झालं की घालूयात. आणि हे करत असताना ना पाण्याचा अंश अजिबात वापरायचा नाहीये, कारण टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. आता हे सगळं परतलेलं टोमॅटो ढोबळी काढून घेतली की हे आता छान प्युरी होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. चला, हे सगळं वाटण इथे आपलं बनवून तयार झालंय. हे बघा कशी छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. रंगही खूप छान आलाय आणि मस्त असा सुवास दरवळतोय, कारण ताजे खडे मसाले आपण यामध्ये घातलेले. चला, आता एवढं छान वाटण तयार केलंय. हे वाटण फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर एक 15 दिवस छान टिकतं. ते डब्यामध्ये बनवून फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटो पेस्ट आहे त्यामुळे फार दिवसही फ्रीजमध्ये नाही टिकत, पण फ्रीझरमध्ये ठेवलं छोट्या छोट्या झिपलॉक बॅग्समध्ये काढून त्या बॅग्स जर तुम्ही फ्रोज केल्या आणि जसं लागेल तसं एक एक बॅग काढून डिफ्रॉस्ट करून मसाल्यासाठी वापरली तर 3 महिने छान टिकतो हा मसाला. आता हा वापरायचा कसा, हा बेसिक मसाला आपला तयार आहे. यातले गरम केले त्यामध्ये हा मसाला घालूया आणि 2 मिनिटं फक्त परतून घेता. खूप परतायची अजिबात गरज नाही. आता हा वापरून आहे ना तुम्ही खूप साऱ्या भाज्या खरं तयार करू शकता. आता इथे मी फ्लॉर बटाट्याची आणि मटारची भाजी दाखवते, पण यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता, मिक्स व्हेज करू शकता, कोफ्ता करी करू शकता, शाही पनीर करू शकता. असे बरेच भाज्यांचे प्रकार, रोजच्या साध्या भाज्यांचे प्रकार, भेंडी मसाला, ढोबळी मसाला, ताजे मसाले आहेत ना ते इतक्या छान त्याचा सुवास दरवळतं. क्या बात. आता हा मसाला बोलता बोलता छान परतून झाला. यामध्ये घालूयात लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. हेही एकत्र परतून घ्यायचं. काय सुंदर रंग आला. आता हे टोमॅटो पेस्ट आहे म्हणून यामध्ये थोडासा गूळ घालते मी, जेणेकरून त्याचा आंबटपणा हलकासा बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि त्याचसोबत यामध्ये घालूयात थोडंसं मीठ चवीपुरतं. आता हा बेसिक आपली ग्रेव्ही तयार आहे. आता या ग्रेव्हीमध्ये काय करायचं, आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. तर इथे मी फ्लॉर आणि बटाटा छान शिजवून घेतलेलं आहे. यामध्येच मटारही घालते, मिक्स करूया. चला, आता हे छान मिसळून झालं. हे शिजलेलं आहे. फ्लॉर, मटार, बटाटा सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे फार शिजवायची गरज नाही. यामध्ये कोथिंबीर आणि एक 5 मिनिटं फक्त एक उकळी काढूयात. कमाल दिसते. काय छान सुवास तरवतो. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. 5 मिनिटं उकळली ना की त्याचा जो तवंग आहे तो बघा छान असा उभारून वर येतो. आणि रंग बघा, टेक्स्चर बघा, जबरदस्त दिसते ही भाजी. आणि आत्ता जरी ही पातळसर वाटली तरी ही थोडी जसं, कारण बटाटा आहे, जसजसा वेळ जातो तसतशी ही मस्त अशी घट्ट व्हायला सुरुवात होते. तर असा हा मस्त आपला बिना कांदा लसूणचा ग्रेव्ही मसाला बनवून तयार आहे, जो 15 दिवस फ्रीजमध्ये टिकतो, 3 महिने फ्रीझरमध्ये टिकतो.
आणि कुठलीही भाजी हा मसाला वापरून तुम्ही बनवू शकता. कांदा लसूण विरहित वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम टोमॅटो, 2 बिया काढून चिरलेल्या ढोबळी मिरच्या, 5 ग्रॅम काजू, मगजबी, आल्याचे तुकडे, 5 ग्रॅम काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी वेलची, 5 लवंगा, 5 ग्रॅम धणे, 5 ग्रॅम जिरं, 1 मोठा चमचा तेल, 2 ते 3 मोठे चमचे तयार वाटण, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, शिजवलेले फ्लॉवर आणि बटाटा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.